जी काय वाल्मिक कराड आणि जी काय नावं येत आहेत त्यांची, हे सगळ्या खंडण्या, या संतोष देशमुखने त्याला विरोध केला. उद्या तिथे संतोष देशमुख नसता, दुसरा कोणी असता तरी त्यांनी हेच केलं असतं. विषय होता पैशांचा, विषय होता खंडणीचा, विरोध होता खंडणीला विरोध करणाऱ्यांचा. आम्ही लेबल काय लावली? वंजाराने मराठ्याला मारलं. त्याच्यात वंजाऱ्यांचा काय संबंध आणि मराठ्यांचा काय संबंध? कशात गुंतून पडतोय आपण? आज त्या बीडला जे झालं ते संतोष देशमुख, काय बिचारे, त्यांना काय किती घाणेरड्या पद्धतीने मारावं, किती घाणेरड्या पद्धतीने मारावं. पर तुमच्या अंगामध्ये नसामध्ये जर एवढी क्रूरता भरलेली असेल ना, मी दाखवीन जागा, तिथे जा. पण हे सगळं झालं कशात? त्या विंडमिल, तिकडची ऍश, तो तिकडचा जो काय प्रकल्प, त्याच्यात निर्माण होणारी जी काही ती राख आहे. म्हणजे मी आजपर्यंत ऐकलं होतं की राखेमधनं फिनिक्स पक्षी उभारी घेतो. आमच्या बीडमध्ये राखेतनं गुंड तयार होतात. विषय होता पैशाचा. जी काय वाल्मिक कराड आणि जी काय नावं येत आहेत त्यांची, हे सगळ्या खंडण्या, या संतोष देशमुखने त्याला विरोध केला. उद्या तिथे संतोष देशमुख नसता, दुसरा कोणी असता तरी त्यांनी हेच केलं असतं. विषय होता पैशांचा, विषय होता खंडणीचा, विरोध होता खंडणीला विरोध करणाऱ्यांचा. आम्ही लेबल काय लावली? वंजाराने मराठ्याला मारलं. त्याच्यात वंजाऱ्यांचा काय संबंध आणि मराठ्यांचा काय संबंध? कशात गुंतून पडतोय आपण? पण तुम्हाला गुंतवलं जातंय, हे राजकीय पक्ष तुम्हाला गुंतवतायत त्याच्यामध्येच गुंतून राहा. आमच्या मुलांच्या शिक्षणाचा विचार करू नका, विषय आणू नका. आमच्याकडे रोज शेतकरी आत्महत्या करतायत. आता दिवसाला 7 आत्महत्या होतात दिवसाला शेतकऱ्यांच्या. पाहू नका. आमच्याकडे रोजगार निर्माण होत नाहीये, लक्ष देऊ नका त्याच्याकडे. असंख्य मुलं आणि मुली मराठवाडा सोडून पुण्याकडे येत आहेत, दुर्लक्ष करा त्या गोष्टींकडे. आम्ही कशात अडकवलंय त्यांना? सगळ्यांना जातीपातीमध्ये अडकवलेलं आहे. कोणी जातीचं भलं केलेलं नाहीये आणि कोणी जातीच्या माणसाचं भलं केलेलं नाहीये. या महाराष्ट्रामध्ये संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर गेली इतकी वर्ष या महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये जास्तीत जास्त आमदार आणि जास्तीत जास्त मंत्री आणि जास्तीत जास्त मुख्यमंत्री मराठा समाजाचे होते. मग मराठा समाजाला आरक्षण का मागावं लागतंय? काय केलं या आमदारांनी आणि काय केलं या मंत्र्यांनी आणि काय केलं मुख्यमंत्र्यांनी? जर माझ्या मराठा समाजाला जर समजा आरक्षण मागायला लागत असेल, मग एवढे आमदार आजपर्यंत का निवडून दिले? एवढे खासदार आजपर्यंत का निवडून दिले? एवढे मुख्यमंत्री का झाले? एवढे मंत्री का झाले? मग या लोकांनी काय केलं? बीडमध्ये संतोष देशमुख यांना क्रूरतेने मारण्यात आले. जे काय घडलं वीज कंपनीच्या राखेवरून. राखेतून फिनिक्स पक्षी जन्माला येतो म्हणतात. बीडमध्ये राखेतून गुंड जन्माला येतात, असे राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यातील भाषणात म्हटले आहे. संतोष देशमुख यांना वाल्मिक कराड यांच्या लोकांनी खंडणी आणि पैशांच्या विषयातून मारलं. मग त्यावर कोणीतरी पुढे केलं, वंजारांनी मराठी माणसाला मारलं. मारणाऱ्याची आणि ज्यांचा मृत्यू झाला त्यांची जात कशी निघू शकते, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. बीडमध्ये वंजारा मराठी वाद हा जाणीवपूर्वक निर्माण केला जात आहे, असा आरोप राज ठाकरे यांनी केला. राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच संतोष देशमुख प्रकरण आणि वाल्मिक कराड प्रकरणावर भाष्य केले आहे. बीड जिल्ह्यातील परळी औष्णिक विद्युत केंद्र आहे. या विद्युत केंद्रात राख मोठ्या प्रमाणावर निर्माण होते. या राखेवर बीड जिल्ह्यातील अर्थकारण अवलंबून आहे. बीडमध्ये राखेतून गुंड जन्माला येतात. विषय होता पैशाचा. देशमुखांनी विरोध केला. तिथे संतोष देशमुख नसते, कोणी दुसरं असतं तर तेच केलं असतं. विषय होता पैशाचा, खंडणीचा, असा राज ठाकरे यांनी म्हटले आहे. राज ठाकरे यांनी याच मुद्द्यावरून वाल्मिक कराड याला लक्ष केले. संतोष देशमुख यांना घाणेरड्या पद्धतीने मारण्यात आले. किती घाणेरड्या प्रकारे एखाद्या माणसाला मारावं? तुमच्या अंगात नसात एवढी क्रूरता असेल तर मी जागा दाखवेन, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. बीडमध्ये राखेतून गुंड जन्माला येतात. विषय होता पैशाचा.
या सगळ्याला आपण लेबल काय लावलं? वंजाराने मराठ्याला मारलं. त्यात वंजाराचा काय संबंध आणि मराठ्याचा काय संबंध? कशात गुंतून पडतोय? पण तुम्हाला गुंतवलं जात आहे. राजकीय पक्ष तुम्हाला गुंतवतायत असं राज ठाकरे यांनी सांगितलंय. ती जी काय वाल्मिक कराड आणि जी काय नावं येत आहेत त्यांची, हे सगळ्या खंडण्या. या संतोष देशमुखने त्याला विरोध केला. उद्या तिथे संतोष देशमुख नसता, दुसरा कोणी असता तरी त्यांनी हेच केलं असतं. विषय होता पैशांचा, विषय होता खंडणीचा, विरोध होता खंडणीला विरोध करणाऱ्यांचा. आम्ही लेबल काय लावली? वंजाराने मराठ्याला मारलं. त्याच्यात वंजाऱ्यांचा काय संबंध आणि मराठ्यांचा काय संबंध? कशात गुंतून पडतोय आपण? आज त्या बीडला जे झालं ते संतोष देशमुख, काय बिचारे, त्यांना काय किती घाणेरड्या पद्धतीने मारावं, किती घाणेरड्या पद्धतीने मारावं. बरं, तुमच्या अंगामध्ये नसा नसामध्ये जर एवढी क्रूरता भरलेली असेल ना, मी दाखवीन जागा, तिथे जा. पण हे सगळं झालं कशातनं? त्या विंडमिल, तिकडची ऍश, तो तिकडचा जो काय प्रकल्प, त्याच्यातनं निर्माण होणारी जी काही ती राख आहे. म्हणजे मी आजपर्यंत ऐकलं होतं की राखेमधनं फिनिक्स पक्षी उभारी घेतो. आमच्या बीडमध्ये राखेतनं गुंड तयार होतात. विषय होता पैशाचा. ती जी काय वाल्मिक कराड आणि जी काय नावं येत आहेत त्यांची, हे सगळ्या खंडण्या. या संतोष देशमुखने त्याला विरोध केला. उद्या तिथे संतोष देशमुख नसता, दुसरा कोणी असता तरी त्यांनी हेच केलं असतं. विषय होता पैशांचा, विषय होता खंडणीचा, विरोध होता खंडणीला विरोध करणाऱ्यांचा. आम्ही लेबल काय लावली? वंजाराने मराठ्याला मारलं. त्याच्यात वंजारांचा काय संबंध आणि मराठ्यांचा काय संबंध? कशात गुंतून पडतोय आपण? पण तुम्हाला गुंतवलं जातंय. हे राजकीय पक्ष तुम्हाला गुंतवतायत त्याच्याबद्दलच गुंतून राहा. आमच्या मुलांच्या शिक्षणाचा विचार करू नका, विषय आणू नका. आमच्याकडे रोज शेतकरी आत्महत्या करतायत. आता दिवसाला 7 आत्महत्या होत आहेत दिवसाला शेतकऱ्यांच्या. पाहू नका. आमच्याकडे रोजगार निर्माण होत नाहीये, लक्ष देऊ नका त्याच्याकडे. असंख्य मुलं आणि मुली मराठवाडा सोडून पुण्याकडे येत आहेत. दुर्लक्ष करा त्या गोष्टींकडे. आम्ही कशात अडकवलंय त्यांना? सगळ्यांना जातीपातीमध्ये अडकवलेलं आहे. कोणी जातीचं भलं केलेलं नाहीये आणि कोणी जातीच्या माणसाचं भलं केलेलं नाहीये. या महाराष्ट्रामध्ये संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर गेली इतकी वर्ष या महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये जास्तीत जास्त आमदार आणि जास्तीत जास्त मंत्री आणि जास्तीत जास्त मुख्यमंत्री मराठा समाजाचे होते. मग मराठा समाजाला आरक्षण का मागावं लागतंय? काय केलं या आमदारांनी आणि काय केलं या मंत्र्यांनी आणि काय केलं मुख्यमंत्र्यांनी? जर माझ्या मराठा समाजाला जर समजा आरक्षण मागायला लागत असेल, मग एवढे आमदार आजपर्यंत का निवडून दिले? एवढे खासदार आजपर्यंत का निवडून दिले? एवढे मुख्यमंत्री का झाले? एवढे मंत्री का झाले? मग या लोकांनी काय केलं?